नमस्कार, वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनविणार आहोत उपवासाचा बंडोसा. अगदी झटपट बनतो, खायला टेस्टी लागतो आणि पचायला सुद्धा हलका होतो. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवाराला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर असा हा बंडोसा तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी भरून भगर घेतला, अर्धी वाटी भरून साबुदाणा आणि अर्धी वाटी भरूनच शेंगदाणे घेतले. सर्वात अगोदर हे सगळं आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. चला तर मग त्यासाठी गॅसकडे वळूया. उपवासाला भगर खात नसाल तर भगर न घालता सुद्धा हा बंडोसा अगदी याच पद्धतीने आपल्याला करता येईल. गॅसवरती आपण एक कढई ठेवून गॅस सुरू करून घेतला. आता सर्वात अगोदर त्यामध्ये आपण हा भगर घालून घेऊ. अगदी मॉइश्चर निघेल एवढंच आपल्याला हा भगर भाजून घ्यायचा आहे. म्हणजे असा मस्त हाताला गरम लागला की आपण गॅस बंद करून घेऊ. आपला भगर छान गरम आलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा भगर एका प्लेटमध्ये काढून घेऊ. कढई गरमच आहे. आता त्यामध्ये आपण हा अर्धी वाटी भरून साबुदाणा घालून घेऊ. साबुदाणा हलकासा फुलायला लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बिलकुल कलर वगैरे चेंज करायचा नाही आहे. आणि तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आपला साबुदाणा लहानसारखा फुटायला लागलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हा छान फुललेला साबुदाणा भगरच्याच प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर कढई गरमच आहे. गॅस सुरू करून घेतला आणि हे अर्धी वाटी शेंगदाणे आपण डॉट पडेपर्यंत खमंग मंद गॅसवरती भाजून घेऊ. आणि हे बघा, आपल्या शेंगदाण्याचे सालंसुद्धा छान तडकलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि छान डॉट्स आपल्या या शेंगदाण्यांना पडलेले आहेत, म्हणजे आपले शेंगदाणे खमंग भाजल्या गेलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे शेंगदाणे थंड करून घेऊ. भगर आणि साबुदाणा इथे बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता हा आपल्याला मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे आपण मिक्सरचं चटणी पॉट घेतलं आणि त्यामध्ये हा भगर घालून घेतला. झाकण लावून याची आपण रवाळ पावडर तयार करून घेऊ. हे बघा, जाड रव्यासारखं आपलं हे पावडर तयार करून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 10 ते 12 मिरे घालून घ्यायचे आहेत. अशी नंतर मिरे घातल्यामुळे त्या मिऱ्याची टेस्ट खूप छान लागते आणि पावडर न होता त्याचे कण छान लागतात. 1 मिनटं मी फिरवून घेतलं आणि बघू शकता तुम्ही अशी मिऱ्याची हलकेसे तुकडे इथे राहिलेले आहेत. हे पावडर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. काही मिरे असे राहिलेले असेल तर परत आपण यामध्ये टाकून घेऊ. पण तुम्ही बघू शकता छान मिरे इथे दिसत आहेत. मिऱ्यांचे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत. हे खायला खूप छान लागतात. आता आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे. तर यामधून अर्धे शेंगदाणे आपण घालून घेऊ. अर्ध्या शेंगदाण्याची आपण इथे चटणी तयार करून घेऊ. झाकण लावून हे शेंगदाणे सुद्धा आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचे आहेत. इथे हे शेंगदाणे सुद्धा जाडसर वाटून झालेले आहेत. आता यामध्ये आपण हे शेंगदाण्याची पावडर सुद्धा घालून घेऊ. 2 मिरचीचा जाडसर ठेचा करून घेतला, तो आपण यामध्ये घालून घेतला. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. यामध्ये आपण मिरे घातल्यामुळे सुद्धा त्याला थोडासा तिखटपणा असतो, त्यामुळे मिरची कमी घालायची. चवीपुरतं उपवासाचं मीठ घालून घेतलं. अर्धा चमचा जिरे घालून यामध्ये आपण आता एक अर्धी वाटी भरून ताक घालून घेऊ. ताक नसेल तर अर्धी वाटी दही घातलं तरीही चालेल. आणि चमच्यानी हे सगळं मिक्स करून घेऊ. हा बंडोसा खायला अतिशय टेस्टी लागतो, एकदा करून बघा. आणि यामध्ये आपण भगर वापरलेला असल्यामुळे पचायला सुद्धा हलका होतो. सरसरीत बॅटर बनवायचं असल्यामुळे आणखी अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेते. मिक्स करून घेते. अजूनही पाण्याचं प्रमाण कमी वाटत असल्यामुळे राहिलेलं अर्धी वाटी पाणीसुद्धा यामध्ये घालून घेते. पूर्ण 1 वाटी भरून पाणी आपण यामध्ये घालून घेतलं. आणखी हे पाणी शोषून घेतं. लागलं तर आपण नंतर घालू. आता यावरती झाकण ठेवून हे आपण बाजूला ठेवून देऊ. त्यानंतर आपण इथे एक गाजर घेतला. त्या गाजराचे पहिल्यांदा असे सालं काढून घेते. सालं काढून घेतले. आता याला अगदी बारीक आपण कापून घेऊ. अशा पद्धतीने गाजर आपण यामध्ये घातला ना तर खायला अतिशय टेस्टी लागतो. एकदा ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. गाजर किसून झाला आहे. त्यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला, त्याचे सालं काढून घेतले आणि ज्याप्रमाणे आपण गाजर कापून घेतलं ना अगदी तसेच अगदी छोट्या आकारामध्ये
आपल्याला या बटाट्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि जर आपल्याकडे म्हातारे व्यक्ती असतील तर गाजर आणि बटाटा किसून घ्यायचा. बघा छान बारीक असे तुकडे इथे आपले गाजर आणि बटाट्याचे झालेले आहेत. त्यानंतर आपण कापून घेऊ इथे भरपूर सारी कोथिंबीर. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरीही चालेल. इथे बऱ्यापैकी आपल्या भाज्या कापून झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही जी भाजी खाता उपवासाला ती घातली तरीही चालेल. आता आपण आपलं बॅटर बघू. आणि हे बॅटर पहिल्यापेक्षा खूप जास्त घट्ट आलेलं आहे. बघा या बॅटरने आपण घातलेलं पूर्ण ताक ॲब्झॉर्ब करून घेतलं. आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊ. सरसरीत बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं. आणि ह्या सगळ्या भाज्या आता आपण यामध्ये घालून घेऊ. मिक्स करून घेऊ. भाज्या कापेपर्यंत यामध्ये जो आपण साबुदाणा घातलेला होता तो साबुदाणासुद्धा छान फुलून आलेला आहे. आणखी थोडंसं पाणी घालून घेऊ. मिक्स करून घेऊ. आणि बघा हे आपलं इथे आता बनडोस्याचं बॅटर तयार झालेलं आहे. बनडोसा तयार करण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली किंवा पॅन ठेवून घेतलं तरीही चालेल. त्यामध्ये 1 चमचा भरून तेल घालून घेतलं. कढई मध्यम तापली. आता त्यामध्ये आपण एक अर्धा चमचा जिरं घालून घेतला. थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. आणि या सारणामधून 2 ते 2.5 चमचे बॅटर आपण यामध्ये घालून घेतलं. गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद करून घ्यायची. वरून झाकण ठेवून घ्यायचं. आणि 2 ते 3 मिनटं हा बनडोसा आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आणि तुम्ही साईडने बघू शकता आपला बनडोसा हलकासा लालसर दिसतो आहे. आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सराट्याच्या साहाय्याने सर्वात अगोदर असा डोसा सोडवून घ्यायचा आणि त्यानंतर पलटवून घ्यायचा. आणि खालच्या साईडने सुद्धा मस्त डॉट पडेपर्यंत म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत हा बनडोसा शिजवून घ्यायचा. परत वरून झाकण ठेवून द्यायचं. कारण बनडोसा हा थोडासा जाड असतो. त्यामुळे आतमध्ये शिजण्यासाठी झाकण ठेवायचं म्हणजे लवकर डोसा शिजून येतो. आणि हे बघा 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. खालच्या साईडने सुद्धा आपला डोसा मस्त सोनेरी रंगावरती आलेला आहे. असा हा तयार डोसा अलटीपलटी करून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. अशाच पद्धतीने आपण इथे सर्व बनडोसे तयार करून आणि हा बघा आपला हा तिसरा बनडोसासुद्धा मस्त तयार झालेला आहे. इथे मस्त असे आपले हे बनडोसे तयार झालेले आहेत. असे हे डोसे आतमधून मस्त पोकळ झालेले आहेत. खायला अतिशय टेस्टी लागतात. आणि यामध्ये आपण भाज्या वापरल्यामुळे हेल्दीसुद्धा झालेले आहेत. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.